आपल्या इकडे वड्रेच आहे पालघर जिल्ह्यामधलं, ते एकदम मस्त वाटलं कारण की इकडे एवढी जागा आहे. छोटे पॉपलेटची अख्खी टोपली 1200 रुपये म्हणजे खूप स्वस्त आहे. तसं बघायला गेलं तर खूप स्वस्त इकडे. बघा बाईकवर बांधले. नंतर बोंबील मांदे यांच्या टोपल्या 100 रुपयानुसार 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. आणि ही पॉपलेटची टोपली 1500 रुपयाला त्यांना लिलावामध्ये देऊन टाकली. हा बघा किती मोठा पॉपलेट आहे बघा. हा पूर्ण त्याच वाट्यामध्ये 1600 रुपयाचा पूर्ण वाटा आहे. मच्छीवाले असतात जे मच्छी घेऊन बसतात विकायला, ते इकडे घ्यायला येतात. नंतर मार्केटमध्ये जाते ही मच्छी. 100 रुपयाची पूर्ण टोपली. हे बघा अशी मच्छी घेऊन जातात हे त्या सायकलवर. बाप रे किती मच्छी येते, अजून बोटी थांबत नाही, मच्छी नुसती येते. खूप मच्छी आलं आता पावसाळ्यानंतर. आता आपण मुंबईमध्ये पण माझगाव डॉक वगैरे भाऊचा धक्का इकडे गेलो आहे, तिकडे पण अशीच मच्छी येते खूप. पण इकडे कसं हे एकदम फ्रेश. आज आम्ही आलो पालघरमध्ये वड्रईला. वड्रईला इकडे मासेमारीसाठी खूप फेमस. इकडे वड्रईला बोटी येतात. आता आज खूप पाऊस लागला आहे. हे बघा आता इकडे समोर तुम्ही बघते आता एक बोट आलं आहे. आज इतका पाऊस लागला आहे. आणि आता श्रावण संपला आहे आणि गणपती विसर्जन पण झालं आहे. आता इकडे वड्रईला वाजले सकाळचे 11:30. या सर्व बोटी 11:30-12 वाजता येतात इकडे. हे बघा आता इकडे दुसरी एक बोट आली आहे. या बोटीत ह्या जवळपासच जातात मासेमारीसाठी, म्हणजे जास्त मोठी मच्छी नसते इकडे. ह्या छोट्या छोट्या बोटीत त्या किनाऱ्यावरच मच्छी पकडतात, म्हणजे एकदम समुद्रात आतमध्ये नाही जात, हे जवळच असतात. आज तर खूप पाऊस लागला आहे. तर बघू इकडे आज मच्छी आली असेल की नाही माहिती नाही. इकडे मच्छी घ्यायला खूप लोक आले आहेत. हे बघा या साईडला पण पाऊस खूप आहे. मच्छीवाले असतात जे मच्छी घेऊन बसतात विकायला, ते इकडे घ्यायला येतात. नंतर मार्केटमध्ये जाते ही मच्छी. आता इकडे बोटी लागतात किनाऱ्यावर. आणि हे बघा इकडे मला तरी वाटत नाही आता छोटी छोटी मच्छीच असते, म्हणजे तर छोट्या मच्छीमध्ये तर बोंबील वगैरे इकडे जास्त असतात. आता हे बघा ह्या किनाऱ्यावर थांबल्यात आणि तिकडे छोटी बोट चालली आहे. ते बघा ते छोट्या बोटीतून ते हळूहळू मच्छी उतरवतील. आता आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे मच्छी कशी येते. एकदम फ्रेश जिवंत मच्छी असते इकडे. आणि इकडे जास्त करून बोंबील फेमस आहे. तिकडे वड्रईचे बोंबील बोलतील ना तर खूप फेमस आहे तिकडे. हे बघा आता इकडे समोर मच्छी घेऊन येतात बघा, बोटीतून कसा माल उतरवत आहे. बघा आता बोट किनाऱ्यावर लागल्याने हळूहळू हे टोपलीमधून बोंबील घेऊन येतात इकडे. मच्छी जास्त करून बोंबील, कोलंबी, मांदे हेच असेल. बघू आता काय काय, मला पण माहिती नाही, अजून बघितलं नाही. हे बघा इकडे आता मच्छी आलं आहे. हे बघा आता इकडे टोपल्या आणतात आणि समोर किनाऱ्यावरच ठेवतात. इकडे खूप सारी मच्छी लागले. तर बोंबील, मांदेळी आणि कोलंबी एवढेच दिसतात इकडे. ज्या मोठ्या बोटी असतात ते 2-3 दिवस आतमध्ये जातात समुद्रात. पण आता रेड अलर्ट आहे म्हणून ते आतमध्ये जात नाही, पाऊसच खूप आहे. तर ते मोठ्या बोटी आतमध्ये गेलं तर तुम्हाला पॉपलेट वगैरे असे मोठे मोठे सुरमई, रावस हे मोठे मोठे मासे येतात. पण आता तरी हे किनाऱ्यावरच पकडतात म्हणून बोंबील वगैरे छोटे छोटे मासे येतात. आणि इकडे हे समोर लोकल मच्छीवाले आहेत, ते इकडून मच्छी घेऊन मार्केटमध्ये जातात विकायला. आणि इकडे होलसेलमध्ये विकली जाते. होलसेल म्हणजे अख्खी टोपलीच्या टोपली हे विकत घेतात. पूर्ण इकडे टोपलीचीच बोली लागते विकायला. आता दुपारचे 12 वाजून गेलेत आणि आता हे दुपारीच बोटी येतात इकडे. गर्दी बघा किती झालं इकडे मच्छी घ्यायला. हे बघा इकडे पॉपलेट पण दिसतात, पॉपलेट आलेत. कसा वाटा हा? ये सगळ्याचे 3.5 सांगितले. 3.5 आणि छोटे छोट्याचे 6,000. 6,000. मच्छी आली नाही आहे म्हणून पॉपलेट आहेत ते 3,500ची टोपली. छोटे पॉपलेट आहेत ते 6,000ची टोपली आहे. मोठ्या आतमध्ये गेल्या नाहीत म्हणून थोडे महाग आहे तिकडे. कितीला आहेत? भाव अजून झाला ना त्याचा. एका ह्याच्यात 2 टोपले मच्छी काढलेली आहे. आता हा समोर वाटा आहे.
अजून याचा लिलाव झाला नाही तरी पण 100-150 पासून सुरू होतात. 100-150 रुपयामध्ये टोपली मिळते अख्खीच्या अख्खी. म्हणजे खूप स्वस्त आहे तसे. हे बघा आता इकडे बोटी आल्यात आणि इकडून मस्तपैकी ते मासे वर आणतात. हे समोर धुतात मासे पहिले, टोपली धुतात आणि टोपली हळूहळू वर आणतात ते. आणि हे तुम्ही बांधलेले मासे बघतात इकडे समोर. हे बघा हे बांधलेत ना जेवढे, हे सर्व हे जाळ्यात मासे आहेत ना, हे 2 टोपले आहेत. म्हणजे एका जाळ्यामध्ये 2 टोपले आहेत आणि एका जाळ्याची किंमत आहे 150 रुपये. जसा लिलाव लागेल तसा 150 रुपयापासून. हे बघा आता हे इकडे काढतात टोपलीमध्ये. हे कितीची येते टोपली? 100 रुपयाची पूर्ण टोपली. नाही 200ची. हे 200ची. आता 100चा भाव झाला ना ते सगळं 200चं हां आणि 200चा भाव झाला तर 400चं. म्हणजे ते भाव होईल ना 2 टोपले असतात. एका टोपल्याला 200 रुपये असल्यामुळे 2 टोपले 400 रुपये. हे नाही ही 6 टोपली झाली. म्हणजे ही टोटल 6 टोपल्या झाल्या या जाळ्यामध्ये. हे 6 टोपल्या अंदाजे तर 200 रुपये एक टोपली बोलले, तर 6 टोपल्यांचे अंदाजे 1200 मध्ये येतात. 1200 पर्यंत. म्हणजे 200 रुपयानुसार 1200ला येईल ना ही टोपली. हां 200. बघा ना ते 4 झाले ना हां आणि 6 झाले 1200चं झालं. 1200 रुपयाचं हे सर्व. त्या 6 टोपल्या आहेत. कोणते कोणते असते? बोंबील आणि बोंबील, मांदेई, कोलंबी. आता ते सगळे बघ वादळात गेलेले. आता वादळातून आले बघ. वाऱ्यामुळे तर मच्छी पण कमी. बोंबील, ही मांदेई, मांदेई हे बोंबील, ही कोलंबी आणि ही काठी. ह्याच्यातला फेकून देतात. ह्याच्यातला अर्धा मावरा फेकायला लागेल. आणि सुकत असतं ना म्हणजे वाळत असतं ना तर सुकलं म्हणजे घातलं असतं वाळत. पण आता पाऊस येतो त्यामुळे काय आता हे फेकायला लागते सगळं असं. आणि फेकून मग सुकवतात पण नाही इकडे. नाही आता ऊन पडेल तेव्हा सुकवतात. म्हणजे लहान छोटी ही पण सुकवतात. आणि मोठे मासे पण येतात का इकडे? म्हणजे मोठे पॉपलेट वगैरे. मासे कधी बायचान्स मध्ये. आणि इकडे दुपारीच येतात का? हा? दुपारीच येतात का मासे? नाही आज समजा 11-12 वाजले असेल ना तर उद्या 12:30 वाजता. म्हणजे अर्धा तासाचा फरक पडतो. इकडे तुमचं गावचं नाव काय? वडराई. वडराई. तुमचं? माझं नाव मीना चंद्रशेखर मिळे. आणि काय माहिती का, माझी ना मैत्रीण भेटली. ही आमची सुलोना लहानपणापासून आम्हाला खूप मच्छी आणून द्यायची माहिती. आणि तिने काय माहिती का माकले आणून दिल्या ना, ह्याच्यात नाही आम्ही माकल्यांसाठी वेडा. अगं बंधुबाई माकले आणले ते बाहेर आणि बाहेर. ती आमची सुलोन. ती पालघरमध्ये बसते मच्छी घेऊन. हा नवली फाटकाजवळ. तुम्हाला घ्यायचं झालं तर नवली फाटकाजवळ तुम्ही येऊ शकता घ्यायला. हे बघा आता आम्ही आलो तर गर्दी नव्हती, पण आता बघा किती गर्दी वाढली. दुपारचे 12 वाजले, आता 12 वाजून गेलेत. आता गर्दी बघा किती वाढली आहे. आता हे तर काहीच नाही, बोलतात की अजून वाढेल आता इकडे गर्दी. आणि या साईडला पण बघा कोणीच नव्हतं, आता एवढी गर्दी वाढली आहे. हे बघा इकडे एवढी गर्दी वाढली आता. आता इकडे लिलाव चालू झाला आहे. लिलाव म्हणजे इकडच्या इकडेच ते मोकळे करतात मच्छी. पॉपलेट पण आलेत वाटतं. आता पॉपलेट पण आले तिकडे. हा कसा वाटता किला? 800 रुपये. किती? 800 का? 800 केलं तसं जाईल. आणि हा हे द्यायचं कितीला येतो तसा? ते सांगतात 3000 4000. मग आपण भाव करायचं असं 5000 पण सांगतात. एवढी फुल भरली का? या छोट्या सायकलवरून टोपल्या जातात मार्केटमध्ये. बापरे आता सर्वच बोटी आल्यात आणि इकडे एवढी गर्दी वाढली आता. हे बघा किती गर्दी वाढली. आणि पाऊस एवढा मुसळधार आहे सकाळपासून, पण लोकांची गर्दी काय कमी नाही होते इकडे. हे बघा ही टोपली आणल्यानंतर ही सर्व अशी मच्छी वेगळी केली जाते इकडे. म्हणजे एका टोपलीमध्ये बोंबील, एकामध्ये मांदेळी, अशी वेगळी केली जाते पूर्ण मच्छी. नंतर ही मार्केटमध्ये नेऊन वाट्याने विकतात. असं बघितलं तर खूप स्वस्त आहे इकडे. पूर्ण टोपली 1000-1200 मध्ये येऊन जाते. 6 टोपल्या. एक टोपली 200 रुपयानुसार 150, 200, 100 रुपये असा रेट इकडे कमी जास्त होत असतो. आता इकडे आलो तर आईचे खूप मित्रमैत्रिणी भेटत आहेत. कारण की आमचं गावच आहे इकडे पालघर. एक जण भेटतात इकडे, गावातलेच आहेत, ओळखीचे असतात, तर भेट तर होतेच इकडे आल्यावर.
काय पॉपलेट आहे? कसा आहे तो वाटा? तो वाटा 2000 सांगते, आता भाव केला हे पकड जरा. 2000 भाव केला. हा 2000 भाव केलाय तो. आता मग असा लिहिला होईल, कमी जास्त तुम्ही करू शकता. छोटी साईज आहे पॉपलेटची. दोन केले 2000. कोणते हे? हे 2000चे. आणि हे कोलंबी 500 गेले. 500 रुपये. आता इकडे उभं राहायला जागा नाही होते, तर निघायला लागेल इकडे. बापरे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. हे बघा कसं इकडे वाटा टाकलाय. हे विकत घेतलंय मच्छी इकडे यांनी, आणि हे आता निवडून मार्केटमध्ये जाईल. आता इकडून दाखवतो बंदर. इकडून बघा किती गर्दी आहे. इकडून चालू होते ती शेवटपर्यंत तिकडे. बघा मच्छी घेऊन चाललेत मस्त. छोटी मच्छी खूप विकली जाते, कारण की मस्त बोंबील वगैरे ना हे रोज इकडे फ्रेश येतात आणि रोज इकडे संपतात. आणि इकडे जास्त करून खाणारे लोक हेच आहेत, छोटी मच्छी जास्त खातात इकडे. आता इकडे लोकल मच्छीवाले सर्व येतात मच्छी विकत घ्यायला पूर्ण. हाय बघा, आता हे सर्व लोकल मच्छीवाले चालले तिकडे मच्छी घेऊन. हे मच्छी घेतील आणि मार्केटमध्ये जातील. हे बघा इकडे पण ह्या लोकांनी मच्छी घेतलं आणि इकडे निवडतात. आता हे बोंबील कसा दिला वाटा? बोंबील हा पूर्ण किती? 100चे 6 बोंबील. आणि कोलंबी 100 रुपये वाटा. ह्यांनी इकडूनच विकत घेतले आणि वाटा करून ते विकतात. तुम्ही पूर्ण टोपली घेत असेल तर तुम्हाला खूप स्वस्त मिळते, आणि लोकल मच्छीवाल्यांकडून तुम्ही विकत घेत असेल तर ते वाट्याने देतात, म्हणजे 100 रुपये वाटा, 200 रुपये वाटा त्यानुसार. आणि पूर्ण तुम्हाला समज जास्त मच्छी घ्यायची असेल 3-4 जणं मिळून, तर इकडून पूर्ण टोपली घेऊ शकता. हे बघा अशी मच्छी घेऊन जातात हे त्या सायकलवर. बघा हे पॉपलेट आहेत ते 1200 रुपयाने दिले सर्व. हे बघा सर्व 1200ने पॉपलेट दिले. त्यांची भांडणं चालू झाली आता. बाप रे किती मच्छी येते अजून. बोटी थांबत नाही, मच्छी नुसती येते. खूप मच्छी आलं आता पावसाळ्यानंतर. आता श्रावणानंतर खूप मच्छी चालू झाली. हे बघा बोटी पण खूप आल्या आहेत आणि मच्छी येणं थांबत नाही. एवढ्या मच्छी आल्या, खूप मच्छी आल्या आहेत इकडे. इकडे पॉपलेटचे वाटे होतील. आता पाऊस चालू आहे, पावसानंतर इकडे समोर मच्छी सुकवली जाते. हे असं हे बांधलं आहे बांबूचं, त्याच्यावर मच्छी सुकवतात. आणि नंतर सुकी मच्छी पण हे मार्केटमध्ये विकतात. तसं बघायला गेलं तर खूप स्वस्त इकडे, कारण की छोटे पॉपलेटची अख्खी टोपली 1200 रुपये म्हणजे खूप स्वस्त आहे. नंतर बोंबील मांदे यांच्या टोपल्या 100 रुपयानुसार 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. खूप स्वस्त मच्छी इकडे. बघा बाईकवर बांधले. बोंबीलचा वाटा ॲक्टिवावर बांधला आणि आता घेऊन जातील इकडून. आता आपण मुंबईमध्ये पण माझगाव डॉक वगैरे, भाऊचा धक्का इकडे गेलो आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती दिसेलच. भाऊचा धक्का, माझगाव डॉक, तिकडे पण अशीच मच्छी येते खूप. पण इकडे कसं हे एकदम फ्रेश. मला इकडे तरी थोडं जरा मार्केट मस्त वाटलं, कारण की इकडे जास्त गर्दी नाही आहे. भाऊच्या धक्क्याला जशी गर्दी असते तशी गर्दी नाही इकडे. खूप जागा आहे. काय नाव तुझं? नाव काय तुझं? नाव क्रिवा चिराग. कुठे राहतेस तू? सरावली. सरावली. बाय बाय कर. बाय बाय. काय करा? बाय. 1600. पाला वगैरे ते सगळं धरून ना. हा पूर्ण वाटा 1600च आहे ना? 1600चं सांगितलंय, पण ते भाव करावं लागेल. भाव केलाय 1600 रुपये वाटा. हा कोणता पण तो मोठा कोणता? तो पाला आहे. पाला आहे आणि बाकी पॉपलेट आहेत. एक पॉपलेट मोठा वाटतं ना तो? हा एकच मोठा आहे. हा बघा किती मोठा पॉपलेट आहे बघा. हा पूर्ण त्याच वाट्यामध्ये 1600 रुपयाचा पूर्ण वाटा आहे. हा एक मोठा आहे, बाकी थोडे छोटे छोटे आहेत. हे बघा बाकी थोडे छोटे छोटे आणि एक मोठा आहे आणि एक पाला आहे. आता आम्ही नायगावला पण गेलेलो, तिकडचं पण मच्छी मार्केट दाखवलेलं. नंतर भाऊचा धक्का मुंबईमधलं, तिकडचं पण मच्छी मार्केट दाखवलेलं. पण आपल्या इकडे वडरेच आहे पालघर जिल्ह्यामधलं, ते एकदम मस्त वाटलं, कारण की इकडे एवढी जागा आहे. इकडे लोकांची गर्दी झाली तरी काय आपण मच्छी आरामात विकत घेऊ शकतो. भाऊच्या धक्क्याला एवढी गर्दी आहे की उभा पण राहायला जागा नाही. तर
इकडे थोडं चांगलं वाटलं मार्केट त्याच्यामुळे. इकडे बघू काय आहे आता. हे बघा इकडे पण पॉपलेट आहेत. बोली करतात 1200 रुपयाची, नंतर ते मग आणखी वरती वाढवत जातात. म्हणजे आता मग 1500 पर्यंत झालं. हे बघा इकडे बोली झाली 1000 पासून चालू झाली आणि ही पॉपलेटची टोपली 1500 रुपयाला त्यांना लिलावामध्ये देऊन टाकली. ही 1500 ना का? हे बघा हा बघा किती पॉपलेट मोठा आहे. म्हणजे एकदम सिल्वर आहे, म्हणजे ते खवले म्हणतात ना, ही असंच बघायचं असतं पूर्ण खवले. हा खवलेवाला पॉपलेट आहे. कसा दिलाय तो वाटा? ते दोघांचे 2500 केले. दोघांचे 2500. यात किती असतील? देणार नाही पण देणार नाही ते. पण किती असतील तरी? आता ते कोण पण घेणार तो वाढवणार. यात किती असतील? 12-13 पीस 12-13 पीस आणि ते छोटे आहेत ना, ते दोघांचे 2500 मध्ये वाटा गेला. म्हणजे देत नाही पण. हा दोन्ही टोपल्या 2500 मध्ये. 6000 सांगितलेले आम्ही त्याच्यावर किंमत करत. अच्छा 6000 सांगितलेले याचे दोन्ही टोपल्यांचे. इकडे वडराईची लोक खूप मस्त आहेत, थोडं इकडे सहकार्य करतात. आम्ही आलो तेव्हा थोडी पण गर्दी नव्हती आणि आता जाताना बघा इकडे सर्वकडे मच्छी घेऊन बसलेत. भरलं पूर्ण. एवढा पाऊस असून पण एवढं गर्दी आहे. जेव्हा पाऊस नसेल तेव्हा किती गर्दी असेल मग. लगेच 1 तास पण नाही, इकडे अर्धा तास थांबलो फक्त आम्ही. अर्धा तासात सर्व मच्छी संपून गेली इकडे. तर माझा माईक पण इकडे ऑफ झाला आहे. माईकची पण बॅटरी संपली. आता निघायला लागेल इकडून. तर इकडे पाऊस तर आहे, तर पावसात ड्रोन फ्लाय करतो. तर ड्रोन शॉट बघा, ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला पूर्ण हे बंदर दिसेल इकडे. आत्ता आम्ही जी मच्छी घेऊन आलो, आता त्याचा रस्सा बनणार आहे, फ्राय बनणार आहे. मस्त फ्रेश मच्छी होती. आता ऑलरेडी लसणाची फोडणी दिली आहे आणि टोमॅटो टाकलेत शिजायला. आणि काय टाकायचं आहे मावशी? आता वाटण आपण हिरवं वाटण टाकूया. त्यात काय काय टाकलंय? त्यात मिरची आहे, आलं आहे आणि कोथिंबीर आहे. इकडे हे वाटण रेडी आहे. इथे टाकलंय बघा. अजून टोमॅटो घेऊया आपण थोडंसं, नाही का? आणि हे मस्त फ्रेश बोंबील आत्ता आणलेले समोर समुद्रातनं डिरेक्ट आले, घेतले आणि डायरेक्ट आता जातील रश्श्यामध्ये. हे चिंचेचं कोळ करून ठेवते. टोमॅटो शिजत आहेत लसणावर. लसणाची फोडणी दिली आणि टोमॅटो आता शिजत आहेत. थोड्या वेळाने मी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकणार, तेही शिजून घेणार. कोलंबी बघा किती मस्त आहे, फ्रेश एकदम, सोलायला लागल्यात. हे बघ मांदेळी आहे. बोंबील पण मोठी साईज आहे तशी बघायला गेली तर ना. हिरवं वाटण टाकूया आपण. आता थोडंसं हे शिजलं की लाल मसाला टाकूया आपण. आपला मिक्स असतो, मिरची आणि आपला गरम मसाला मिक्स असतो मच्छीचा, तो टाकणार आहोत. हा टाकते आपला घरगुती मसाला मच्छीचा, तो टाकते. आणि झणझणीत करूयात आपण जरा ना, झणझणीत करूया नाही का? तिखट करूया. झालं. थोडंसं मीठ टाकते. मच्छीला तिखट शिवाय मजा नाही. तिखट शिवाय हां मजा नाही. थोडं हे आता परतून घेऊया. थोडंसं तेल सुटेल आता ह्याला, लाल लाल बघा. कलर मस्त आला एकदम. आता हे शिजलं की आपण आता चिंचेचं कोळ टाकूया. हो कलर काय भारी आला. हे आपल्या ते ह्या साईडला सगळेच असेच ह्या पद्धतीनेच करून खातात. पालघर एरियामध्ये राहणारे कुणबी, आगरी, मल्हारी, आपण सगळे ह्या पद्धतीने करतो. आणि हे शिजल्या की मग ते हे ओले बोंबील आहेत फ्रेश आत्ताच वडराईवरून आणले, ते आपण टाकूया ह्याच्यात, सोडूया आणि अगदी 5 मिनिटासाठी मग शिजायला ठेवूया. हे बघा
झाकण ठेवूया. झाकणावरती थोडंसं पाणी. अरे झाकणावर पाणी ठेवलं. काय मस्त दिसते. हे पहा झणझणीत बोंबील आणि मांदेळीचा रस्सा झाला. आता आपण ते भाताबरोबर खाऊया. मस्त दिसतंय एकदम. कलर काय मस्त आलाय. हे बघा झणझणीत बोंबील रस्सा. इकडे चिकन भुजिंग आहे आणि गरमागरम वाफळलेला भात. या तुम्ही पण जेवायला. आम्ही पण जेवून घेतो. ताट रेडी झालंय. रस्सा आहे बोंबीलचा, वाफळलेला भात आहे, घावणे आणि बोंबीलचा रस्सा आहे. काय गरमागरम आहे बघा. तर आम्ही एवढी फ्रेश मच्छी आणली. तुम्हाला तिकडचं मार्केट दाखवलं, बोटी दाखवल्यात आणि पाऊस होता. पावसात ड्रोन उडवला आणि ड्रोन वॉटरप्रूफ नसतो आणि आम्ही एवढी रिस्क घेऊन एवढी मेहनत करतोय तर लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता आहे. करून टाका फटाफट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा मला. लाईक शेअर सबस्क्राईब तर करायला बिलकुल विसरू नका.